काँग्रेस नेते रवींद्र धंगेकरांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली। पक्षप्रवेश सुरू आहेत, लोक येत आहेत। धंगेकरांच्या प्रवेशाच्या प्रश्नावर शिंदेंची सूचक प्रतिक्रिया, तर वैयक्तिक कारणांसाठी शिंदेंना भेटलो, रवींद्र धंगेकरांची माहिती। शिंदेंच्या शिवसेनेचे पडद्यामागून ऑपरेशन टायगर, ठाकरे गट आणि काँग्रेसचे काही नेते शिवसेनेच्या वाटेवर, रवींद्र धंगेकर, महादेव बाबर, रमाकांत म्हात्रे शिवसेनेच्या वाटेवर। मंत्री धनंजय मुंडे यांनी भगवानगडावर नामदेव महाराज शास्त्री यांची भेट घेतली। आज धनंजय मुंडेंचा मुक्काम भगवानगडावर असणार। माझ्याकडे टिपर सोडा, साधा टायरही नाही। पोलीस कॉन्स्टेबल भास्कर केंद्रे आणि सदावर्तेंची ऑडिओ क्लिप TV9 मराठीकडे, तर भास्कर केंद्रेंकडे 15 JCB, 100 टिपर। आमदार सुरेश धस यांचा आरोप। एक खासदार असणाऱ्या अजितदादांना 42 जागा, मात्र 8 खासदार निवडून आलेल्या शरद पवारांच्या पक्षाचे फक्त 10 आमदार येतात। विधानसभेतील निकालावर राज ठाकरेंकडून शंका व्यक्त। 1.5 महिन्यांनंतर राज ठाकरेंना शॉक लागला। आपल्या मुलाचा दारुण पराभव का झाला यावर राज ठाकरेंनी भाष्य करावं। अमोल मिटकरींचा हल्लाबोल। निकालानंतर महाराष्ट्रात इतका सन्नाटा कधीच नव्हता। संघाचे काही लोक मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यों है भाई? निवडून आलेल्यांना सुद्धा शंका। राज ठाकरेंकडून विधानसभा निकालाची चिरफाड। मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित, आता उपोषण होणार नाही। समोरासमोर लढाई होणार। मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यास मुंबईत आंदोलन करणार, मनोज जरांगेंचा इशारा। चेंबूरमध्ये मेट्रोच्या बांधकामाचा काही भाग रहिवाशी इमारतीवर कोसळला। चेंबूरच्या सुमन नगरमधील घटना समोर। सोयाबीन विक्रीसाठी केंद्राबाहेर वाहनांच्या रांगा। हमी भावानं सोयाबीन खरेदीसाठी मुदत वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी। शासकीय सोयाबीन खरेदीची मुदत उद्या संपणार।